नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीचे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे। हे माझ्या मागे पाहताय, हे माझ्या शेजारी जे पाहताय तुम्ही, हे केशर आंब्याचं रोप आहे। आपण 1 जून 2024 रोजी नर्सरीतून आणलेलं रोप कशा पद्धतीने लावावं हा व्हिडिओ एक शूट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जे रोप लावून दाखवलं होतं ते हेच रोप आहे। आणि हे रोप आपण लावलं आणि आता बरोबर आज 11 जानेवारी 2025 ही तारीख आहे आणि आज आपण हा व्हिडिओ शूट करावा। गेली 6 ते 7 महिने झाले रोपाची वाढ चालू आहे आणि रोप म्हणलं तर आपण लावताना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता, जवळपास 4.5 ते पावणे 5 फुटाचं रोप आपण लावलं होतं। एक छोटं रोप आणून इथे लावलं होतं आपण आणि हे रोप लावल्यानंतर आपण त्याचा इथं शेंडा खुडलं, थोडंसं वाढून आलं रोप आणि आपण इथं त्याचा शेंडा तोडला जेणेकरून त्याला फुटवे जास्ती पाहिजे होते आपल्याला। आणि आता पाहू शकतो इथं 4 त्याला फांद्या आलेल्या आहेत, अशा 4 फांद्या आलेल्या आहेत आणि त्या 4 फांद्यांमधून देखील इकडून ही फूट जी आहे ती चालू आहे। इथे वरती आल्यानंतर देखील इथे आपण शेंडा कट केला, तिथून देखील आता 3 फुटवे आहेत आणि असं इथे पाहू शकतो बाकीच्या ह्यांना सिंगल फूट आहे, ह्यांना जास्ती फूट नाहीये। या फांदीला 2 फांदे आहेत, असं म्हणजे ते झाड कमी हाईट वरती बुशी करण्यासाठी आपण हे कटिंग केलं। आता हे कटिंग केलं आपण जवळपास 5 फुटावरती, इथे पाहू शकताय इथं पहिलं कटिंग झालेलं आहे जवळपास 5 फूट। 5 फुटावरती पहिलं कटिंग केलं, त्याच्यानंतर हे 4 फांद्या आणि 4 फांद्यानंतर इथं थोडंसं कट केल्यानंतर त्याला 2-3 फांद्या आणि अशा सगळ्या मिळून जवळपास त्याला 8 ते 10 फांद्या आता आलेल्या आहेत। आणि मेन ब्रांचेस म्हणालात तर 4 आहेत त्याला आणि त्याच्यानंतर ह्या ज्या साईडून निघालेल्या आहेत त्या 4 ब्रांचेसला त्या वेगळे ब्रांचेस आहेत आणि अशा पद्धतीने त्याचं खोड देखील पाहू शकता। जसं आपण शेंडा कट करतो तेव्हा खोड व्हायला सुरुवात होते। आता डबल बाट्यावरचा हा आंबा आहे, त्याचं खोड वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे। डबल बाट्यावरचं हे रोप आहे, आपण लावताना हे पाहू शकता इथं आपण कलम केलेलं होतं आणि ते कलम आपण जमिनीपासून वरती ठेवलं होतं जेणेकरून ते कुजू नये मरू नये आणि आपल्याला कलमी रोप हवं होतं। हे कलम इथं केलेलं आहे आणि तिथून हे कलमी रोप आपलं उभं राहिलेलं आहे। केशर आंब्याचं हे रोप आहे आणि आता कशा पद्धतीने झालेलं आहे, आता खरं तर त्याला खताची आवश्यकता आहे। खताची आवश्यकता म्हणजे आता त्याला आपण शेणखत आणि त्याच्याबरोबर निंबोळी पेंड वगैरे बाकीची खतं आपण त्याला देणार आहोत, तेव्हा देखील एक व्हिडिओ आपण शूट करणार आहोत ती कशा पद्धतीने दिली पाहिजेत, त्याला भर कशा पद्धतीने लावायची आहे। आता त्याला भर लावली तरी काही हरकत नाही आणि अशा पद्धतीचं हे रोप आपण 1 जून 2024 रोजी लागण केली होती आणि आजची त्याची स्थिती काय आहे ते पाहू शकताय। एकदम चांगल्या पद्धतीने पानं वगैरे सोडलेली आहेत। अशा पद्धतीची ही हेल्दी जी ग्रोथ आहे ती 100% होत असते। आपण कस्टमरला सांगत असतो, आपल्याकडून जी रोपं घेऊन जातात कस्टमर त्यांना आपण एक खात्री देत असतो की बाबा नेऊन रोप आमच्या पद्धतीने व्यवस्थितरित्या लावलं की तो रोप 100% जगतं। तर अशा पद्धतीने हे एकदम हेल्दी ग्रोथ झालेलं केशर आंब्याचं रोप आपण 1 जून 2024 रोजी लावलेलं आहे आणि आज दिनांक आहे 11 जानेवारी 2025। तर हे रोपाची साईज वगैरे पाहू शकता, त्याच्या स्टेमची साईज वगैरे पाहू शकता। त्याला काठीची गरज का असते तर हे रोप अशा पद्धतीने वाढलं आणि त्याला असे 4-5 फांद्या फुटले की ते रोप थोडंसं झुकतं, त्याच्यासाठी आपण मजबूत काठी जेव्हा रोप लावलं तेव्हाच ही काठी देखील आपण लावली होती आणि ती काठी देखील तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितरित्या आहे, त्याला कचणार नाही अशा पद्धतीने त्याला बांधलेलं होतं ढिल्लं आणि त्याला कुठेही कचलेलं नाही, त्याला वाढीला कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही। अशा पद्धतीने थोडंसं ढिल्लं बांधायचं असतं जेणेकरून त्या रोपाला ते कचू नये, कचून त्याला त्रास होऊ नये याच्यासाठी हे असं ढिल्लं बांधलं होतं आपण। आणि आता रोपाची वाढ तुमच्या समोर आहे कशा पद्धतीने झालेली आहे। त्याला खतं देताना आता एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत, तो देखील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीतून घेतलेलं रोप त्यांनी सांगितल्याप्रमाणे लावलं की ते रोप कशा पद्धतीने जगून निघतं किंवा त्याला सांगितल्याप्रमाणे खतं आणि फवारण्या घेतल्या की ते कशा पद्धतीने रोप तयार होतं ते त्यांना देखील समजेल। याच्यासाठी तुम्ही नक्की त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।